रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. आता आपण आलो आहोत बंडी शेगाव या गावी. बंडी शेगाव या ठिकाणी अशा प्रकारे तंबूची व्यवस्था आहे. पहा तुम्ही. वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बंडी शेगाव या ठिकाणी आपण आलो आहोत. आपला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढीवाडी पालखी सोहळा 2026 दिंडी क्रमांक 43 मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. त्या बाजूला स्पीकर व्यवस्था असणारी गाडी लागलेली आहे आणि सुंदर अशा पद्धतीने विस्तारलेले तंबू. वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI बंडी शेगाव या ठिकाणी आपण आता. माऊली रामकृष्ण माऊली. आपलं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. माझं नाव यशवंत धाकटो तांडेल. राहणार आम्ही पालघर बोईसर येथे दांडी या गावामध्ये आणि माझं स्वतःचं गाव आहे केळवा. आम्ही आषाढी एकादशी 2026च्या सोहळ्यात ज्ञानेश्वर माऊलीच्या सोहळ्यात आम्ही सामील झालेलो आहोत. दिंडी क्रमांक 43 मध्ये गोविंद महाराज केंद्रीय या संस्थेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. हे आता माझं 3रं वर्ष आहे आणि बाकीच्या आमच्या लोकांनी 20-21 वर्ष केलेली आहेत. आणि आता त्यांच्या अनुभवानुसारच आम्ही त्यांच्यासोबत आलेलो आहे. त्याने जे शेवटी आम्ही इथे आलो आहे, पांडुरंग शेवटी सर्वांचाच पांडुरंग आहे. पांडुरंग तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे, यांच्यातही, जमिनीत आहे, दगडात आहे, कुठेही तोच आपल्याला दिसत नाही एवढंच. बाकी तो सर्व आपल्याला पाहतोय. चालण्याचा आनंद खूप छान वाटला. सकाळी आम्ही 4 वाजता किंवा 4:30 वाजता निघतो. आंघोळ वगैरे करून. नाही, कंटाळा काहीच नाही. दिंडीमध्ये मजा वाटते. हसून खेळत येतो. आल्यानंतर हो, तंबूची व्यवस्था सुद्धा झालेली असते आणि जेव्हा आम्ही येतो तेव्हा तंबू लावलेले असतात. आम्ही येऊन आमचं सामान आणतो आणि सामान ठेवतो आणि अंतरण करून ठेवतो. एकंदरीत वारी का करावी? एकंदरीत वारी म्हणजे आता बघा, देवाला आपण प्रार्थना करतो, देवाची प्रार्थना करतो. किती आपण बोललो की देव नाही आहे, हे चुकीचं आहे. देव हा परमेश्वर आहे. परमेश्वर आहे म्हणून आपलं जीवन चालते आणि या जीवनामध्ये आपण जे काय करतो ते शेवटी परमेश्वराच्या हातात आहे. आपल्या हातात काही नाही. त्याकरता आपल्याला वारी करणं जरुरी आहे आणि एक तरी वारी करावी असे परमेश्वराने सांगितलं आहे, तरच आपल्याला मुक्ती मिळते. बोला रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. बरं, आता पाठीमागे त्या कन्यांची ओळख करून घ्या. तुझं नाव सांग. माझं नाव कोमल प्रभाकर तामोरे. आता मी मॅरिड आहे. मॅरिड नाव कोमल भाग्यवान तामोरे. माझं राहिला मी दांडी, पालघर तालुका, जिल्हा तालुका पालघर. तुमच्याच गावाची? हां. माझे नाव पार्थी गणेश पाटील. राहणार दांडी, तालुका पालघर, जिल्हा पालघर. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. वसंत दत्तात्रय दवणे. राहणार दांडी, तालुका पालघर, जिल्हा ठाणे. आपलं तुमचं नाव सांगा ना. चालले तसे. माझं नाव दिनेश नारायण तामोरे. मुक्काम पोस्ट दांडी, तालुका पालघर, जिल्हा पालघर. धन्यवाद. आम्ही सर्वच पालघर जिल्ह्यातलेच आहोत आणि तालुका एकच आहे. पालघर दांडी हे गाव वेगळं आहे. आता माझं स्वतःचं गाव आहे केळवा. मी केळवाचं आहे, परंतु यांच्यासोबतच आमचे रिलेटिव्ह आहेत. त्याच्यासोबत आम्हाला यायला मजा वाटली म्हणून आम्ही त्यांच्यासोबत येतो. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. हा संपूर्ण तळ ठोकलेला आहे. 250+ तंबू या ठिकाणी लागले गेलेले आहेत आणि फार सुंदर अशी व्यवस्था दिंडी क्रमांक 43 मध्ये सर्व तंबू सेविकांनी केलेली आहे. आपण पाहू शकता हा नयनरम्य सोहळा. रामकृष्ण हरी. चालता मागे. हा बोला, काय म्हणताय, कसं चाललंय काम? मस्त आहे माऊली. आता बंडी शेगाव मध्ये ना तुम्ही? हा, बंडी शेगाव केले. आज तंबूला तंबू चिटकून आहे. का बरं एवढी व्यवस्था अशी केली? आपल्याला थोडी जाग्याचं थोडी अडचण येते, त्याच्यामुळं तंबूला खेटून मारण्यात आलेले. आले तुम्ही तंबू ठोकायला? आम्ही सकाळी 6 वाजता निघलो बघा, 7:30 पर्यंत तिथं हजर. हो ना. आता किती छान
छान आराम करतायत वारकरी. हा, हे सगळं तुमच्यामुळे झालं. हा, आज तुम्ही सगळं सोय केली आणि आज वारकरी बांधव सगळे नुसतं कॅमेरा आला का गडबडीने उठता. तुम्ही आराम करा माऊली. हा आराम करतो तुम्ही तुमचा आराम करा. तुम्ही फार कॅमेराकडे लक्ष देऊ नका. झोपून राहा. हा. व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्व आहे. धन्यवाद. चला बोला. छानपैकी आता आमच्या हातून तंबू टाकले तुम्ही. आम्ही जवळपास 140 ते 150 पर्यंत आहे. हो ना. हा सेपरेट यांना तंबू भेटलेला आहे. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. कमल आरगडे, कमल आरगडे ताई. आपलं गाव गाव खेमंचर. हा मनसर आणि तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. माहिती माते आहे. किती वर्षापासून येतेस ग तू आता इथे? बाबा वयाच्या 12 वर्षापासून आहे. वारीमध्ये हा. गोविंद बाबांसोबत तू म्हणजे त्यांना पाहिलं, त्यांच्या सोबत वावरलेली खाल्ल्या आहे? खरेदीपासून. हा, मग मला सांग बरं कसा स्वभाव होता बाबांचा? बाबांचा स्वभाव लय कडक होता बाबा. हो ना. हा. आणि बाबा नियमाला पक्के होते आणि आम्हाला पक्के. आणि त्यांनी त्यांची ज्या पद्धतीने त्यांनी हो. आज दिंडी एवढी मोठी केलेली आहे. कोणला उपाशी नाही ठेवलं. नाही ठेवलं. नाही 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 तडकू होतं पण उपाशी अजिबात अजित ठेवलं नाही. नाही. आज गोविंद बाबांचं एवढा मोठा परिवार झालेला आहे. 5,000च्या वर वारकरी येते. याच्या मोर वारकरी येतात ते येतातच. अगं तरुण दरवर्षी वाढत आहेत. हो ना. आणि काय सांगशील, तुझ्याकडे काय जबाबदारी असते आता? जबाबदारी बाबा तुळस असते. पहिल्या वर्षी 1 वर्ष अंडा घेतला, मग तुळस घेतली. आता कंटिन्यू तुळस चालू. तुळस कंटाळ येत नाही ना माते? नाही नाही एवढ्या लांब चालता नाही तुम्ही? नाही 250-300 किलोमीटर चालता. नाही रात्रीची नाही झोप आता होती का वेगळी चांगली? झोप कायची 1-2 सज्जी. हो ना. 1-2 उठलं का आंघोळी. जेवणाची व्यवस्था कशी इथं? जेवणाचं एकच नंबर. तंबूची व्यवस्था? तंबूची एकच नंबर. स्वच्छतेची व्यवस्था? स्वच्छता आहे जोरदार. मला एक सांग, आता यातून तुला काय सांगायचं? एवढ्या वर्ष तू वारी केली, जर नवीन माणसाला जर तुला वारीबद्दल सांगायचं असेल, तुला काय सांगशील? नवीन माणसं जोडी कितीतरी. अगं माते, जर एखादा नवीन माणूस आहे त्यांना तू काय सांगशील वारी का करावी? वारी का करावं? वारी तर ये मग ये. हा बोला. हा बोला. वारी काय? वारी तर जन्मात येऊन केलं काही. वारी तर महत्वाचीच आहे. महत्वाची. हा, फक्त महत्वाची, पण पांडुरंग भेटण्यासाठी करावी. माऊली पांडुरंग भेटण्यासाठी, पांडुरंग भेटून चातुर्मास करणे हे महत्वाचंच आहे. का जीवन जगण्यासाठी करावी वारी? जीवन जगणं त्याच्यावर त्याच्या हातात आहे. जीवन जगायचं काय करायचं. माऊलीचा अनुभव घेण्यासाठी. माऊलीचा अनुभव तर पुरा आहे. अनुभव नसता तर पाणी शरीराला खाली यातना देण्यासाठी. पाणी खाली गेलं असतं का? माऊलीचं तसं तो. वारी कशासाठी करायची? शरीराला यातना देण्यासाठी, शरीराला जीव जाळण्यासाठी, शरीराला पांडुरंगाची आठवण करण्यासाठी. पांडुरंगाची आठवण करण्यासाठी. मला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. दमले रे दमले चालू. अजून रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली झोपला का? आठवण येते घरची? कस काय वाटतंय? देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ बाहो. पांडुरंगाची वारी करत असताना आता बघता तुम्ही पाऊस पडतोय आणि पावसामध्ये सुद्धा वारकरी या ठिकाणी विसाव्याला थांबलेले आहेत. हे माऊलींच्या दिंडीतील विशेषता आहे. वारकरी ऊन पाऊस याची तमानं बाळगता जशी परिस्थिती असेल तसा आनंद मानणारा या ठिकाणी म्हणजे जगातली एकमेव अशी वारी आहे. आणि वारीमध्ये आज दुसरं काही वेगळेपण आहे. सगळ्याच या ठिकाणी यारे यारे लहान थोर याती भलती नारीनर अतिशय आनंद या ठिकाणी आपण या ठिकाणी घेतो आहे. आणि आता जवळजवळ प्रवास आपला अगदी थोडा राहिला आहे. उद्याचा वाखरीचा प्रवास, तदनंतरचा पंढरपूरचा प्रवास, नंतर या ठिकाणी पुढच्या वर्षीचा प्रवास चालू होईल आपला. बोला, याचं कारण आहे शास्त्र सांगते मनसा चिंतितम कार्यम कालाय तस्मै नमः. जसं जसं तुम्ही पंढरपूरच्या पुढे जाल तसं तसं या ठिकाणी जागा कमी पडते, संख्या वाढते. या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याच्या भेटण्याकरता वारकऱ्याला 2-4 गावची माणसं भेटत आहेत. ही संख्या आपल्या दिंडीची वाढली. त्या दुसरा प्रश्न असा आहे की शहरीकरण जास्त झालेलं आहे आणि त्यामुळं दिवसेंदिवस इथून पुढे असाच प्रॉब्लेम होणार आहे.
राधे तुला पुसतो गोंगडीवाला ग, राधे तुला पुसतो गोंगडीवाला. तसं नका, पुन्हा माग म्हणा. राधे तुला पुसतो गोंगडीवाला ग, राधे तुला पुसतो गोंगडीवाला ग, राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, राधे तुला पुसतो गोंगडीवाला ग, राधे तुला पुसतो तांबडीवाला ग, राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, राधे तुला पुसत तांबडीवाला ग, ए घोंगडीवाला तांबडीवाला, घोंगडीवाला न तांबडीवाला, गोंगडीवाला तांबडीवाला, गोंगडीवाला न तांबडीवाला, न राधे तुला पुसतो गोंगडीवाला ग, राधे तुला पुसतो तांबडीवाला ग, राधे तुला पुसतो गोंगडीवाला ग, राधे तुला पुसत तांबडीवाला ग. झालं का? पूर्ण म्हणायचे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव सांग तुझं. जिजाबाई जाधव, हा राहते चंदन खराडी चंदननगर, हा थिटे वस्ती. हा. आणि मला 13 वर्ष झालं मी वारी करते. 13 वर्ष. हो. आणि बुरगुंडा काय वरती काय काय आणलंय. परशुराम, त्याचं नाव परशुराम आहे. हा आणि मी त्याला घेऊन वारी करते, डोक्यावरच असतो. डोक्यावर असतो का. हो. त्रास देत नाही ना तुला. त्रास नाही उलटे चांगलं मला प्रतिसाद देतात आणि वारकरी मला चांगलं मान सन्मान करतात आणि माझ्या परशुरामाला बुरगुंड्याला खूप खूप लाड करतात. अरे वा वा वा, छान 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 छान. हा, आता दुसरं एखादं अभंग म्हण बरं माते. अभंग म्हणू का. वळखले नाही देवा तुला भजनात, वळखले नाही देवा तुला भजनात, बालपण गेले खेळ खेळण्यात, खेळ खेळण्यात, बालपण गेले खेळ खेळण्यात, खेळ खेळण्यात, वळखले नाही देवा तुला भजनात, बालपण गेले खेळ खेळण्यात, खेळ खेळण्यात, तरुणपण आले प्रपंचात, तरुणपण आले प्रपंचात, तरुणपण आले प्रपंचात, प्रपंचात, ओळखले नाही देवा तुला भजनात, बालपण गेले खेळ खेळण्यात, खेळ खेळण्यात, कडी कोरे बंद बसत पाठविले दूत, कडे खोरे बंद बसत पाठविले दूत, येऊन या देते हातू हात, येऊन या देते हात हात, ओळखले नाही देवा तुला भजनात, ओळखले नाही देवा तुला भजनात, बालपण झाले खेळ खेळण्यात, खेळ खेळण्यात, बालपण गेले खेळ खेळण्यात, खेळ खेळण्यात, जनी म्हणे देवा, जनी म्हणे देवा, जनी म्हणे देवा जोडिले मी हात, जनी म्हणे देवा जोडिले मी हात, भेट द्याव नारायण तूच माझी बाप, ओळखले नाही देवा तुला भजनात, ओळखले नाही देवा तुला भजनात, बालपण गेले खेळ खेळण्यात, खेळ खेळण्यात, बालपण झाले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गोविंद महाराज की की जय. दिंडी क्रमांक 43चा विजय जय असो. धन्यवाद. काय माहिती म्हणजे अचानक माऊली आपलं नाव सांगा. रामचंद्र महादेव पाटील, वाडी कोरली, तालुका पंढरपूर.
बंडी शेगाव पोस्ट बंडी शेगाव तालुका पंढरपूर पंढरपूर हां. जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. काय सांगाल माऊली? छान वाटतंय. हा, दिंडी क्रमांक 43 गोविंद महाराज केंद्रेंच्या आज पालखी सोहळा दिंडी आलेली या ठिकाणी. हां, कसं वाटतंय? छान वाटतं की. आणि गेल्या किती वर्षापासून तुम्ही जागा उपलब्ध करून देताय? 15 वर्ष. उपलब्ध करून देताय. 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले. आनंद वाटतो ना? हो, आनंद वाटतो. माऊली गोविंद महाराज बाबांचं पाय आपल्या घराला लागलेले. लागलेत. काय प्रगती झाली आपली? छान झाली. छान झाली. होय आता वरती बंगला दिसतोय तयार झालेला. होय. वा वा, हे कष्टातून तुम्ही उभं केलेलं साम्राज्य आहे. हां. सदैव तुमच्या घराची अशीच प्रगती होत राहू ही सदिच्छा. दीदीचं नाव सांगा. दीदी नाव सांग. स्नेहा नागनाथ काळे, कितवीला आहेस तू बेटा? 7वी. 7वीला आहेस. आणि वारीचा आनंद घेतला का? हा आनंद वाटतो ना? तुमच्या समोरून वारी चालते, अगदी रस्त्यावरून पाहायला मिळते. हा पाहिली का? माऊलींची पालखी पाहिली? हा वारकरी पाहिले? हा टाळ मृदुंग पाहिला? हो विनेकरी पाहिले? हो पताकावाले पाहिले? आनंदाची डोही, आनंद तरंग. धन्यवाद. सांगा माऊली आपलं नाव? सदाशिव गंगाराम काळे. हा, कसं वाटतंय? कसं पाहता तुम्ही या वारीकडे? चांगलं वाटते. वाटतं ना? हां, अगदी तुमच्या गावाजवळूनच या रस्त्यावरून पालखी जाते, जाती. वारकरी जात आहेत. होय तुम्हाला वारीत चालण्याचं भाग्य मिळालं का? होय बरं, किती मिळ- वेळ केलं ना? होय. हा. भाग्य आम्हाला तर ह्या दिंडीचा लय भाग्य मिळले. हो ना? हा दिंडी क्रमांक 43. बाबांना पाहिलं तुम्ही? होय पाहिले की. हो ना? हो मी पाहिले. आता विष्णू महाराज केंद्रे उत्तराधिकारी का? अहो ते आता येणारच आहे महागत ना. हो का? हा घरीच येणार आहे तर. वा 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 वा. राम. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर आळंदीला येतात का कधी? आळंदीला युट्यूबर तिथं ह्याच्यात आलं नाही, मठात आलं नाही. या ना, या कधीतरी. हा, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. बोला. कार्तिकी. कार्तिकी फुलचंद हेंबाडे, हा, कार्तिकी. मग कितवीला असतो आता? 7वी. काय सांगाल ही पंढरीची वारी? लोक चालतायत पंढरपूरच्या दिशेने. का चालतायत बरं कार्तिकी? ते पांडुरंगाला चालेत. ते पांडुरंगाला भेटायला चाललेत ना? हा कोण कोण जात आहेत? ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, अजून कोण कोण चालले? सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. हा, हा सगळे संत मंडळी आता कोणाला भेटायला चाललेत? पांडुरंगाला. पांडुरंगाला. त्याच्यासोबत सुद्धा वारकरी चाललेले. हा, हा काय काय वारकरी काय काय घेऊन चालत असतात? काय आपलं साहित्य? तुळशी, पांडुरंगाची मूर्ती, पताका, हा, टाळ मृदुंग आणि वारकरी. आता गण लावलाय. कोणता गण आहे तो? पांडुरंगा. वा, रामकृष्ण हरी. खूप छान. बोला माऊली आपलं नाव सांगा. कार्तिक रामचंद्र काळे, कितवीला आहेस आपण? 3री. आहे. हा, पांडुरंगाचा थेट गंध लावलाय तुम्ही. हा, पुसलाय. आनंद वाटतो ना वारीला आल्यावर? हो मजा येते ना? हो. रामकृष्ण हरी. बोला माते आपलं नाव सांगा. कोमल रामचंद्र काळे. हा, कोमलताई, कसं पाहताय तुम्ही आज? तुम्ही किती वर्षापासून तुम्ही कुटुंबासोबत जोडले गेलेला आहात? 9 वर्षापासून. 9 वर्ष. 9 वर्ष जेव्हा वारी येते, व्यवस्था व व्यवस्थेबाबत कसं वाटतं तुम्हाला? सेवा देताना कसं वाटतं? छान वाटते सेवा देताना. हो, छान एका वाटतं. दिवसाची ती सेवा. हा छान वाटतं. घरामध्ये, कुटुंबामध्ये, आपल्या घरच्या परिस्थितीमध्ये ही सेवा देताना बदल जाणवतो का तुम्हाला? नाही जाणवत, आपल्या कुटुंबासारखीच असतात ना. हो ना? हा आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झालेत का? झालेत ना. हो प्रगती झाली? हो भरपूर प्रगती अशी झाली. उत्तरोत्तर प्रगती होतो. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तिला महत्व आहे. त्या जागेवर धरा कुठं तरी त्यांना जातच नाही का? वायफायची सोय झाली तर चांगलं. कसं वाटतं? कृष्णा. खाली कुठं होता मामाच्या काय चाललंय? ट्रकमध्ये बसून तुम्हाला कसं वाटतं? बसायचं खुर्चीवर बसून कसं वाटतं? खुर्चीवर बसून काय वाटतंय तुम्हाला? एकदम या स्वयंपाकाबद्दल काय वाटतं? एकदम मजेत. मस्त काम चालू आहे आमचं. वातावरण कसं आहे? या वातावरणात कसं वाटतं? पावसाच्या वातावरणात स्वयंपाक करायला काही नाही, माऊलीच्या वाटेवरती सगळं. यांना कसं वाटतं? म्हणजे त्रास होतो का? नाही नाही, एकदम मजेत चालू आहे सगळ्यांचं. काही नाही त्रास. तुम्हाला माझं नाव माऊली. पूर्ण नाव सांगा. माऊली वाघमोडे, पंढरपूरकर. आम्ही 20 वर्ष झालं वारीत आहे. एकदम आनंद. दिंडी क्रमांक 43 गोविंद महाराज केंद्रे यांच्या दिंडीत आहे.
आणि दिंडींचं एक नंबर जेवण व्यवस्थित असते, एक नंबर चपाती असते, भाजी वगैरे एक नंबर असते, सुविधा समजे व्यवस्थित आहेत. आचार्य कोण आहेत? आचार्य गोकुळ बोर पुण्याचे असतील. हा पुण्याचे बायपाकाला आहेत चपात्या करायला. तुमची गाडी आहे असते दिंडीला, तर कशासाठी असते गाडी? किराणासाठी. किराणासाठी. त्या चालवताना त्या त्रास होतो का तुम्हाला? नाही काही नाही. काहीच त्रास? गर्दीचा काही नाही काय नाही, व्यवस्थित. पूर्ण नाव सांगा. अक्षय पिंगट. पूर्ण नाव सांगा ना. अक्षय रघुनाथ पिंगट. गाव बेल्ले. जिल्हा पुणे. पुण्याची. समजा केंद्र नाव सांगा. जनार्दन सुभाष नप्ते, हिंगोली. तुम्ही किराणाच्या गाडीवर असता? किराणा. काय जबाब? माझ्याकडे जबाबदारी माल काढून देणे, किती आला गाडीत घेणे, किती लागला ते देणे. नक्की तेवढं देतं का जास्त देतात? नाही, जेवढं लागलं तेवढंच देतो. रामकृष्ण हरी. नाव काय आपले? नाव गोकुळ मुक्ताजी बोरवाडी. गाव बोरवाडी. आपला व्यवसाय काय आहे? स्वयंपाक करायला इथे गोविंद महाराज केंद्रीय संस्थेत 43 नंबर दिंडीत स्वयंपाक करतोय. हे सगळं स्वयंपाक तुम्ही मालक आहात का? हो, सर्व मालक मीच आहे स्वतः. आणि आपले सगळे कामगार किती आहेत? 10. हो. आपले म्हणजे दररोजचा मेनू काय असतो? मेनू काय? जिलेबी, गुलाबजाम, बालुशाही, मूग शिरा, लापशी शिरा, आज कढी भात, आज जी बटाट्याची सुकी भाजी होती. आज जे जेवण बनवलं याच्यात हो. आजचा कोणता आयटम मेनू काय आजचा? आज कढी भात, लापशी, बटाट्याची सुकी भाजी, सोयाबीन वडी, असं वेगवेगळे मेनू असतात रोज. तुम्ही जेवण बनवता, जेवण उत्तम क्वालिटीचं असतं. हां. मी पण जेवलेलं आहे. ते हो. टेस्ट का त्या जेवणात? ते मनभावानी बनवलेलं जातं. आम्ही त्याच्यात आम्ही कोणतेही कॉम्प्रोमाइज करत नाही. मटेरियलमध्ये कोणतीही कॉम्प्रोमाइज नसते, त्याच्यामुळे ते जेवण व्यवस्थित होते. पाणी कसं वापरताय? पाणी कसं वापरता? पाणी हे टँकरचंच असते. पाणी एकदम व्यवस्थित असतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि पिण्याचा स्पेशल टँकर आहे. पाण्यासाठी ते स्वयंपाकासाठी पूर्ण एक स्पेशल टँकर इथं वापरला जातो. आणि बिसलेरी तर लोकांना इतर लोकांना बिसलेरी असतातच. माऊली कसं जेवण झालंय? एक नंबर कढी ना? वा रामकृष्ण. नाव काय तुमचं? महादेवी. पूर्ण नाव सांगा. महादेवी राजकुमार देसाई. वळसा. बोला. सासूबाईचं घेऊ ना. माऊली आपलं नाव काय? नाव कलावती. कलावती हनुमान थानम शेट्टी. गाव चपळगाव. तुमचं नाव? निर्मला जाधव. माऊलींना बोलता येत नाही तरी पण सेवा मनाभावातून सेवा करतात. सासूबाई तुमचं नाव काय? सुवर्णा दरेप्पा कोरेगाव चपळगाव. तुम्हाला एवढा खूप सुंदर तुम्ही चपात्या बनवता, कसं काय बनवता? हातानं आम्ही चपात्या बनवतो. हातानेच बनवतो? हा. मग पाण्यानं खाते. काहीतरी म्हणतात की. तुमचं नाव सांगा. काय सांगू? काय नाव सांगा. तसं हात नाही, नाव सांगा. जगदेवी विश्वनाथ भंडारकोटे चपळगाव. नाव? भाग्यश्री चंद्रशेखर गुलंगे, तालुका अक्कलकोट, मुक्काम पोस्ट चपळगाव. हा. माऊली तुमचं नाव काय? नाव विजयाबाई भीमाशंकर हनुमशेट्टी. चपळगाव. तिकडच्या मातीचं. मातेला देव. नाव सांगा. पूर्ण नाव सांगा. गाव सांगा. सांबाई मळप्पा कोनाळे चपळगाव राहणार. जिल्हा? जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर, तालुका अक्कलकोट, मुक्काम पोस्ट चपळगाव. चपळगाव. सुनंदा रामचंद्र जाधव. पुन्हा एकदा सांग. माते. सुनंदा रामचंद्र जाधव. मुक्काम पोस्ट काय? वळसंग आहे. तालुका? तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. तुमचं नाव? अंबुबाई कल्याणी बेडगे चपळगाव. हां. नाव सांगा. काशीबाई महादेव रामपुरे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. युट्यूबला येतं. दिंडी 43. काय म्हणायचं? दिंडी 43. अंबुबाई गिरमल कोळी
जिल्हा सोलापूर, तालुका अक्कलकोट, मुक्काम चप्पळगाव. तुमचं नाव सांगा आजी. अंबादास पाराट. काय परत बोला. लक्ष्मीबाई अंबादास पाराट. वैशाली अशोक गुरु. वैशाली अशोक गुरु. तुमचं नाव. वैशाली सुरेश बैरुंगे, राहणार जोर. ओके माते तुझं नाव इकडे बघू सांग. कोमल सुभाष कोळी. कोळेकर. हा. तिकडच्या पाठीमागे ते दोन राहिले बघा. माऊली तुमचं नाव काय? श्यामलबाई कानिपनाथ एवढी, जिल्हा सोलापूर. सुमन जगताप, राहणार सोलापूर. आम्ही पिटके स्टार्ट. पुतळाबाई उत्रेश्वर जमादार, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आणि गावाचं नाव चप्पळगाव. चप्पळगाव. नाव. लक्ष्मी सोलापूर. अगं लक्ष्मी पूर्ण आडनाव सांग. लक्ष्मी यादगिरी, सोलापूर. मला चप्पळगाव. चप्पळगाव ना सोलापूर. सोलापूर. ओके चला. रेणुका साखरे, सोलापूर. ओके चला. सुलोचना देगावकर, सोलापूर. नाव सांग. नरसम्मा. पूर्ण नाव. पूर्ण. नरसम्मा शिवशंकर पाराट. सांग माते नाव पुन्हा. संगीता पुजारी, सोलापूर. ओके. नाव 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 नाव. सिद्धम्मा हा. सिद्धम्मा कोळी रे. सोलापूर. ओके ओके. हा इथं घ्या. इथं घेतलं का? घेतलं इथं. नाही घेतलंय. नाही घेतलं. घेतलं. हे नाव सांगा. नाव पूर्ण नाव सांगा. सांगा नाव. बामा. पूर्ण नाव सांगा. बामा खंडूगार्डी. बाबा खंडूगार्डी. गाव कोणतं? बामा खंडूगार्डी. बाबा खंडूगार्डी. भामा. हा. बामा. गाव कोणतं? काय हो बाई? गाव वापगाव. वापगाव. हा. आपली ते ना बाई. मुख्याची बायको. सांग. उषा दादासाहेब नरोटे, राहिला कवटा. छान धन्यवाद. द्या तिकडे. कवटी आहे माहिती. शोभा भानुदास बांगर, गणेगाव खालसा, तालुका चिरूर, जिल्हा पुणे. त्या आजीकडे या. बोला मावशी तुमचं नाव काय? कासूबाई विश्वनाथ तांबे, राहणार शिरदाळे. बाकी काय? जिल्हा पुणे. राजू चांगलपाय, मुकादम. नाव काय? मुक्ताजी भगवंता बोरवाडी, वडगाव, कांदळी. आपला व्यवसाय काय? आचारी काम करतो. ही जी दिसतंय ती गोपाळ सोंग. गोकुळचे वडील आहेत आम्ही. अरे वा छान धन्यवाद. गोकुळ चांगलं तयार झालं. हो. बोल. नाव सांगायचं पूर्ण. माझं नाव, तुमचं नाव, आप्पाचं नाव, आडनाव. आम्ही विचारतो ते नाव सांगा पूर्ण. यमुना मुक्ताजी बोर, राहणार बोरवाडी. हां, सुखदेव पाटील खाकरे चिसपूर, राहणार शेल्लोड तालुका, औरंगाबाद जिल्हा. बोला. मी नवनाथ कोंडे बोर, राहणार बोरवाडी, वडगाव, कांदळी. आचार्यांबरोबर मी येतोय. आज 5 वर्ष झाले मी पायी चालतोय या दिंडीत. हो, भरपूर आनंद आहे. हो ना. हो. सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होतो तिकडे जा, इकडे जा. नाही धावपळ होत नाही. नाही होती धावपळ, पण काय पांडुरंगाची कृपा आहे, आम्हाला काहीच वाटत नाही. कसे दिवस जातात कळून येत नाही. नाही कळून येत. रामकृष्ण. आता तुझं नाव सांग. शाणू. पूर्ण नाव. शाणू भीमाशंकर सुतार. ओके धन्यवाद. राहणार आळंदी. तुमचं नाव सांगा ना. सुमनबाई मुंडे, राहणार आळंदी. सुमनबाई मुंडे का? राहणार आळंदी. ओके धन्यवाद माते. सोलापूर. धन्यवाद माते. अशा पद्धतीने संपूर्ण आषाढी पालखी स्वारी सोहळ्यामध्ये
जेवणाची व्यवस्था करणाऱ्या संपूर्ण डिपार्टमेंटला आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे. खूप तळमळीने काम करणारे हे सर्व आहेत आणि इकडे फार मोठी व्यवस्था आहे. स्पेशल पाण्याचा टँकर जेवणासाठी वापरला जातो आणि गॅस सिलेंडर आणि सगळ्या व्यवस्था अगदी परिपूर्ण आहेत. ताटं मात्र धुवून सर्व वारकरी वापरतात, धुवून ठेवतात. ही एकमेव अशी दिंडी आहे का 4 ते 5 हजार वारकरी एकाच वेळी या इथे जेवतात आणि आज तागायत कधीही जेवण म्हणजे असं पूर्ण नाही, असं कधी झालंच नाही. ते नेहमी सर्वांना पुरून उरलेलं आहे. आणि आता सुंदर अशी लापशीचा बेत चालू आहे. अतिशय मन मिळवून तळमळीने काम करतात. त्या बाजूला घुगे साहेब गेलेले. घुगे साहेबांना प्रसिद्धी फार आवडत नाही, पण एक मात्र सांगतो, आनंदाची डोळे आनंद तरंग काय असेल तर तो दिंडी 43 मध्येच. रामकृष्ण हरी. किती आनंद, वा. आणि कष्ट करावं लागतो, याचे हात दुखतात, पण तरीही गोकुळ साहेब तळमळीने सगळेजण काम करतात. ही मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. बजरंग हा या ठिकाणी अतिशय स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज न करणारी बजरंग आहेत आणि स्वच्छ करतात. आणि घुगे साहेबांचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. आशीर्वाद घ्या घुगे साहेबांचा. जा. ठीक आहे, घ्या घ्या घुगे साहेबांचा आशीर्वाद. शपथ घुगे साहेबांनी जवळ घेतलं. बजरंग फार मन लावून काम करतो ना साहेब. हो ना. आमचा बजरंग हा बली आहे. या स्वयंपाकघरातला बजरंग बोली आहे. कधी बघा, किती भांडे असू द्या, किती पराती असू द्या, किती झांबल्या असू द्या, किती बकेटा असू द्या. आणि बघा आमचे 2 शेर आहेत, एक राम आणि दुसरा श्याम. दोघं या ठिकाणी किती जरी भांडे असले तरी साफ करून या ठिकाणी आम्हाला एका तासामध्ये संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर भांडे घासून त्या ठिकाणी तयार करून देतात. हेच गजेंद्र महाराजाच्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे. साहेब, हे संपूर्ण जी आचारी टीम आहे ही फक्त तुमचंच ऐकतात का बरं? एवढं काय प्रेम आहे तुम्ही? नाही आजचं ऐकतच असं नाही. आम्ही परिवारातले आहेत. आम्ही खांद्याला खांदा लावून त्याच्या प्रत्येक गोष्टी सुखादुखात उभा राहतो. कमी जास्त सुख दुःख आणि दुसऱ्याकडे कोणी बघणार नाही ना. दुसरा कोणी बघणार त्याचा प्रेम केलं असतं त्यानं. इकडा जो माणूस त्यांना विचारतो, आम्ही त्यांना विचारतो, ते आम्हाला विचारतात. तेच आमचं प्रेम आहे. म्हणून आम्ही 25 दिवस एका परिवारासारखं बघतो. कसं वाटलं बजरंग? आज इच्छापूर्ती झाली का तुमची? वा चांगली झाली. बरं, तब्येत कशी आहे? का गोळी तब्येत डाएट केली की नाही? चांगली तब्येत झाली माझी. हो ना. हो. एका 2 गोळ्यात डाएट राहिली की नाही? 2 गोळ्या दिल्या. कोणी दिल्या तुला 2 गोळ्या? मी दिल्या ना. हो, पण या सगळं होतं. आणि बाबा स्वप्न झाले त्यांच्या. स्वप्न झाले. काय म्हणले बाबा? माझं एक मत झालं, मी दिंडीला यायचं नाही. तर माणसं म्हणतात जाणं बाबा दिंडीला लगेच बाबा ज्ञानेश्वरी घेऊन. अरे वा, पैसे कमी पडले का? काय नाही काय नाही म्हणलं बाबा. आम्ही निघलो आळंदीला. असं निघलो आळंदीला, आलो आम्ही. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. उद्धव पाटील खाकरे चिसपूर, राहणार शेल्लोड तालुका, संभाजीनगर जिल्हा. मी 40 वर्षापासून इथे सेवा करायला येतो. बाबा म्हणे तू बिशी भराजू नको, तू सेवा करायला राज आहे. पण आता काय 40 रुपये बिशी होती, 40-50. तेव्हापासून मी येऊ राहिलो. तर बाबांना मस्त सोय ठेवली. पुरे आचारी लोक ते समजे चोरून कधी काही नेलं तर त्याचं लंपाट होतं, त्याला जाई येत नाही. हो, पुरं नायनं ठेवून जाईन ते असं. हो, कोणा चोरून न्यायचं नाही. इथे पद्धतशीर पोटभर जेवायला भेटतं, समजा भेटतं. काही नपूर याचं काम नाही. हो, कधीच काही कमी पडत नाही. कमी तर कधीच नाही. जेवण उरतं. हो, जेवण तर हमेशा आम्ही आहेच नको. एवढे लोक हो. जेवण उरतं का? घुगे साहेब, तरी लोक अर्धे पैसे भरत्या, अर्धे तसे फुकट खात्या. साहेबांना काय? सर्वात महत्वाचा एक प्रश्न विचारला. हाच बाबाचा आशीर्वाद आहे. हो, हा बाबाचा आशीर्वाद आहे ना. अन्नाला बरकत, याला काय म्हणतात आपल्या मराठी भाषेत, त्याला अन्नाला बरकत आहे. जो अन्नदान करतो, तो मनातून जो अन्नदान करतो त्याची कधीही बरकत असते. त्याचं अन्न कधी कमी पडत नाही. आणि जो चिंगूस असतो त्याची इच्छा नसताना अन्नदान केलं तर अन्नदान पुरत नसते. पण मनाभावातून दिलेलं अन्नदान हे सर्वसामान्य जनतेकरता अन्नदान. त्या ठिकाणी बाबाच्या आशीर्वादानं सर्व लोक या ठिकाणी जेवतात. आणि बघा, विचारतो, कोणाला बिशी विचारत नाही, कोणा दिंडीचा विचारत नाही, कोणी पक्षी बसताना कधी विचारत नाही. जो आला त्याला आम्ही या ठिकाणी भोजन करण्याकरता देतो. हीच या दिंडी नंबर 43ची विशेषता 2च आहे, भोजन
आणि भजन या 2 गोष्टी केंद्रीय महाराज दिंडी नंबर 43 मध्ये चालू असतात सातत्यानं, आणि या सातत्याचाच खरोखर आम्हाला महाराज गेल्याच्या नंतरही प्रभाव या ठिकाणी दिसतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली म्हणतात, गोविंद बाबा म्हणतात, विष्णू बाबा म्हणतात की व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व आहे. या बघा, या अशा पद्धतीने अवस्थेमध्ये सुद्धा फक्त नामचिंतनाच्या जोरावर कृष्ण महाराज इथून निघलेले आहेत. वल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवीती, वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे. आणि काय एकांताचं काय होई म्हणा एकांताचा वास, तू एकांताचा वास. हा ओके. तू का म्हणे होय एकांताचा वास, तू का म्हणे होय एकांताचा वास, आपणाच वाद आपणाशी, वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे. रामकृष्ण हरी. माऊली. दिंडी क्रमांक 43, नो कॉम्प्रोमाइज. गोविंद बाबा की जय. होय होय वार करी, होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, होय होय वार करी. बस. वृक्षवल्लीच्या वनराईमध्ये यांना जो तंबू भेटलेला आहे, किती आनंदाचा सोहळा असेल बघा. छानपैकी वृक्षाच्या सानिध्यामध्ये आनंद वाटतो ना. हां बघा, आनंद पोटात माझ्या मावना. वा. हे बघा, ही तंबू व्यवस्था आणि याच्यानंतर बळकुट्या याच्यामध्ये बसणार आहेत. चला, किती छानपैकी महाराज मोबाईलवर खेळत आहेत. काही माऊली आपले आनंदाने बसलेले आहेत. ओके. पहा, हे मी थेट घुसतो, म्हणजे हा फक्त अधिकार मलाच आहे आणि मी बिंदास फिरतो. सर्व वारकरी मला स्वातंत्र्य आहे आणि आराम करतायत, काही दर्शन करतायत, काही चिंतन करतायत. सुंदर असं भस्म लावलेलं आहे. वा 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 वा. आनंद पोटात माझ्या मावेना. रामकृष्ण हरी सर्वांना. चला चला, व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व. वा छान. रामकृष्ण हरी. निघा बाहेर. गाडी व्यवस्था छानपैकी आळंदी ते पंढरपूर गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या तब्बल हरिभक्तपणा विष्णू महाराज केंद्रे उत्तराधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापनेखाली तब्बल 150हून अधिक गाड्या या दिंडी सोहळ्यामध्ये रथासोबत आपल्या पालखीसोबत दिंडीसोबत चालत आहेत. पहा, इथे वारकरी किती आनंदात बसले. माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, या रे लहान थोर. बघा, एवढे मोठे शेठ आज आनंद घेत आहेत. एडवणकर म्हणजे द किंग ऑफ द एडवण अँड द किंग ऑफ समुद्र. रामकृष्ण हरी. आनंदा सोहळा तंबूत का आनंद वाटतो ना, त्याचं कारण फक्त यांनाच माहिती. रामकृष्ण हरी. स्वतः कृष्ण महाराज आहेत माझ्यासोबत. वरतून अप्पर व्ह्यू मारतोय आपण सगळं. बघा, चला माऊली. कसं वाटलं चालून आल्यानंतर? अतिशय उच्चगुरु घरातला तुम्ही आहात, तरी सुद्धा तुम्ही वारीमध्ये त्या तंबू व्यवस्थेमध्ये राहताय. काय सांगाल या सगळ्या व्यवस्थेबाबत आणि त्यातून होणाऱ्या परमार्थाच्या चिंतनाबाबत? हा, खूप छान वाटते माऊली. चिंतन तर खूप छान होतंय. माऊलींची कृपा आहे की सगळ्यांना समजा असं भेटते वारी करायला. तुमचं गाव कोणतं? बीड. आणि तुमचं नाव काय? कविता धैफळे. आणि तुम्हाला काही म्हणजे अडचण आली का झोपण्याबाबत, राहण्याबाबत, स्वच्छतेबाबत? काहीच नाही, काहीच अडचण नाही. पूर्णपणे पांडुरंगामध्ये तल्लीन आहात. हा, पूर्णपणे. आज किती किलोमीटर चाललात?
आज 21 किलोमीटर. किती वाजता सुरू केलं वारी? 5:30 वाजता. 5:30 वाजता. आणि मग उठल्या किती वाजता होत्या? आम्ही 3:30 हो ना. काही अडचण नाही ना? आरोग्याची काही काळजी? काहीच वा, नाही. वा. पांडुरंगाची खूप कृपा आहे. खूप कृपा आहे माऊली, आणि त्यामुळेच हा सगळा आनंद आहे. आता किती वर्षाची वारी आहे माऊली तुमची? आता ही पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आहे. माझी 12वी आहे. हो ना. आता वारी चुकायची नाही ना? नाही चुकायची. रामकृष्ण हरी माते. एखादा अभंग म्हणा त्याला. कृष्ण हरी. म्हणता येईल अभंग एखादा? पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक नकारी त्रितव्रत, अनेक नकारी त्रितव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, गायनार निशी मोकी नाम, गायनार निशी मोके नाम, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उर्मिला मुंडे, राहणार परळी आणि जिल्हा बीड. ओके. नाव? कुसाबाई मुंडे, राहणार परळी. परळी बीड. ओके. माते तुमचं नाव? शकुंतला केंद्रे, राहणार अंबाजोगाई, जिल्हा बीड. वा. कविता दहीफळे, राहणार बीड. राहणार बीड. ओके. धन्यवाद. म्हणा. भाविन उगारा आहे तर इथं फाशींची वाया, प्रपंच दिनीसी, दिसे दजले दिन ज्ञानदेव मने हरिजप करणे, तुतले सरणे ब्रह्मचाचे, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, विना देव नकडे सत्य, गुरु विना अनुभव कैसा कडे, तपे विना दैवत दिव्या विना प्राप्त, तुझे विना इथं कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचा अंगठी तरुणी पाय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. स्वाती अनिल वखरे, वाकरे. गाव कोणतं तुमचं? रवडा. कितवी वारी आहे तुमची? पहिली. आणि दिंडी क्रमांक? 43. कसं वाटतं? आनंद एकदम छान वाटतंय. आता वाटतं ना आपण वारी खूप लवकर करायला पाहिजे होती. हो. ओके. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आता नाही चुकायची वारी. हा. वारी. हो. छान वाटतं ना? हो. व्यवस्था कशी वाटली? चांगली. तंबू व्यवस्था चांगली. छान आहे. निदान व्यवस्था छान आहे. स्वच्छतेची व्यवस्था, एकदम राहण्याची व्यवस्था छान आहे. भजनात होणारा आनंद एकदम छान. सगळंच कसं छान. छान आहे. धन्यवाद माऊली. धन्यवाद माऊली. आपलं सुहानी वखरे, सुहानी पूर्ण नाव? सुहानी ज्ञानेश्वर वखरे, राहणार फत्तेपूर, फत्तेपूर. हो. तालुका? जामनेर, जिल्हा? जळगाव. आणि कितवीला आहेस तू आता? मी आता सेकंड इयर, सेकंड इयर. काय करते? BMS चा कोर्स. BAMS? हो. डॉक्टर? वा. डॉक्टर कसं वाटतंय? छान वारी? वाटतंय. मस्त. पहिलीच वारी माझी. हो ना. हो. आणि आज दिंडी क्रमांक 43 मध्ये चालताना कसा आनंद वाटतो? मस्त. खूप छान वाटतंय. वारीमध्ये चालतानाचा आनंद खूप छान ना. हो. मला सांगा, हे सगळं करत असताना काय वाटतं तुम्हाला? हे वारकरी पंढरीच्या वाटेने चालतायत, काय असेल त्यांचा उद्देश बरं? फक्त पांडुरंगाला भेटण्याची इच्छा आणि मनातली तळमळ की पांडुरंगाला केव्हा भेटणार आम्ही, असं तसं. हो ना. हो. पण याच्यातून काय शिकायला मिळतं बरं ह्या वारीच्या याच्यातून? म्हणजे देवाला भेटणे ही पण एक तपस्याचे, सहजासहजी देव नाही मिळणार आपल्याला. मिळणार ना. तपस्या करावं लागतं. हो. थोडा शरीराला त्रास द्यावा लागतो. आणि मग ती अवस्था प्राप्त हो. होते. आणि मला एक सांगा, ह्या सगळ्या आपल्याला घरी कंजेस्टेड वाटतं, छोट्या छोट्या गोष्टीवर आपण कधी चिडचिड करतो. आज एवढ्याशा तंबूमध्ये एवढी लोक झोपतात, आनंद लुटताय, तुम्ही भजन करताय, काय वेगळे पण आहे बरं या पंढरीच्या वाटेवर? फक्त एकच देवाला भेटण्याची आशा, त्याच्यामध्ये सगळं विसरून जातात लोक. आपण घरी कसे राहतो, काय राहतो, सगळं विसरून जातात. जसं असलं तसं ऍडजस्ट करून घेतात. हो ना. आज तुम्हाला वारकऱ्यांची काही सेवा करायची संधी मिळाली डॉक्टर या नात्याने? पाय दाबणे वगैरे. हो ना. हो. काही कुणाला काही दुखत वगैरे असेल तर तुम्ही काही त्यांना रेमेडीज वगैरे सुचवल्या का? हो. थोडं. हो ना. हा. तर आता मला एक सांगा, तुम्ही आता कंटिन्यू वारी करणार? हो. याच्या पुढे हो. चुकवणार नाही वारी? नाही म्हणजे आता नेक्स्ट इयर का?
आता जसं टाइम मिळेल तसं जर का कॉलेज पांडुरंगाच्या मनात असेल तर 100% मला एक वारीला घेऊन येईल. हो हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान, धन्यवाद. ते नाव तुझं? सरूबाई राजाराम वखरे, राहणार रवळा, हा. तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद. मग तुमची शेजारी नात आहे का तुमची? होय, नातच आहे. हा, नात माझी गुणाची, चालते उन्हाची, बहिणीची वाट, हो, करणार तिला डॉक्टर. कसं वाटतंय माऊली? छान वाटतंय. 15वी वारी मला एकदम आनंदात गेली. ते माऊलीनं करून घेतली, मी काहीच केलं नाही. बाबा म्हणजे गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रे त्या होते. हो ना? हो, माझे देखत कसे होते. वाटतात? कसा होते बाबा? बाबा एकदम लागे. आताच विषय झाला आमचा. हो ना? हो. आणि मला सांगा दिंडी क्रमांक 43. आणि आता विष्णू बाबा केंद्रे हे सगळं समर्थनित पेलतायत, एवढी 5-6 हजार लोकसंख्या. हो. कसं आहे ते सामर्थ्यवान व्यक्तिमत्व आहे की नाही? हो हो, आमच्या गावाला पण येतात तिकडे ते. हो ना? हो. आनंदाची डोळे आनंद तरंग. गाव कोणतं? जिल्हा जळगाव ना? नाही, संभाजी, छत्रपती संभाजीनगर. तर माते मला एक सांग, वारीमध्ये आज तुमच्या नातीला घेऊन आले आहेत, काय सांगून तिला आणलं बरं वारीला? काय म्हणला तुम्ही तिला? चाल बाई वारीला. वारीला चाल. हा. ती लगेच ना आजीचं ऐकून लगेच आली. येसू नाही, सून. हा, सून माझी गुणाची. हे माझी मुलगी म्हणते उन्हाची. हे माझी मुलगी ओके. हे पण मुलगी आहे. वा वा वा. आणि तो हा माझा पुतणे, हे माझी सून आहे. संपूर्ण परिवारच आणलं माझा. हा, एक मुलगा बाहेर झाले माझा. हा, ह्या वर्षी आनंद खूप वाटतो ना? हो हो, एकदम. काय अडचण आली तुम्हाला? काहीच नाही. तंबू व्यवस्था, हेच बरोबर, अन्नदान व्यवस्था बरोबर लागे. स्वच्छतेची व्यवस्था छान आहे सर. झोप लागली? हो. आजार पण काय आलं? काहीच नाही. ॲम्ब्युलन्स आहे ना इथे? हो. आंघोळ वगैरे किती वाजता? आम्ही 4 वाजताच ना? हो. किती छान, आनंदाची डोळी, आनंद तरंग. मला रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुझं नाव सांग. जिजाबाई जगन्नाथ वखरे, राहणार जळगाव. आणि मी माझ्या लहान सासूबाईकडे गेली, त्या मला बोलल्या दिंडीला चल. पण माझी परिस्थिती अशी होती की मी अशी बसू शकत नव्हती, चालू शकत नव्हती, खुर्चीवर जेवण करत होती. डॉक्टरांनी मला मना केलेलं होतं चालायचं. मग आमच्या सासूबाई मला बोलल्या तुला पांडुरंग चालवून घेतील. तर मग मी थोडा विचार केला की जायचं की नाही. पण मग मी हिंमतच केली आणि माझ्या घरचेही बोलले पांडुरंग तुला चालवतील. म्हणजे मला जास्त माझं म्हणजे ऑपरेशनवरचीच वेळ होती, तरीही मी पांडुरंगाने मला इथपर्यंत आणलं. मी पांडुरंगाची खूप खूप आभारी आहे. आणि आमच्या ते दिसलाच समजून घ्या, त्याने मला आणलं. म्हणजे मी घरी काहीच करूच शकत नव्हती, चालू शकत नव्हती जास्त. मागच्या वर्षी पूर्ण पायाला बेड रेस्ट होता माझ्या. किती सुंदर, म्हणजे ही ताकद परमार्थ मला दिली ताकद त्यांनी आणि मला खूप आनंद वाटला. माझी पहिली वारी आहे. माझे घरचे सगळे विचारात पडले की आमची मम्मी कशी जाते. सगळे मुलं पण सगळे सर्व्हिसला आहे, इंजिनियर आहे. सुना नाही म्हणायच्या, मुलं नाही म्हणायचे. पण मी माझ्या सासूबाईचं ऐकलं आणि वारीला आली आणि माझा प्रवास खूप चांगला झाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आहे. दिंडी क्रमांक 43. हातात घ्या. आमचं काळीज, आमचं काळीज, दिंडी 43. दिंडी 43. 1 2 3 स्टार्ट. आमचं काळीज दिंडी 43. आमचं काळीज दिंडी 43. माझं नाव माया शेषराव पवार, राहणार रवडा, जिल्हा संभाजीनगर. कसं वाटतंय? एकदम छान वाटतं. माऊली 2017 मध्ये एक वारी झालती आणि आता ही एक दुसरी वारी. दिंडी 43. दिंडी 43. गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रांचा काय आशीर्वाद वाटतो? एकदम छान की परत परत वारीला बोलवा त्यांनी आम्हाला. विष्णू महाराजांनी कसं नियोजन केले वारीचं? खूप छान केलंय लागे. खूप एकदम व्यवस्था सगळी छान आहे. आमची सगळी तंबू वगैरे एकदम छान पडता. सगळी काही जेवणाची बी भरपूर व्यवस्था आहे. ॲम्ब्युलन्स बी सेवा आहे, दवाखाना सगळं सोबतच आहे आमच्या. पाण्याचे टँकर बी. किती वाजता तुम्ही चालायला सुरुवात करता? आम्ही तरी बी 4:30 पावणे 5ला निघतो तिथं. निघतो ना? हो. आणि मला सांगा, चालताना वाटेमध्ये काही त्रास झाला? नाही, काहीच नाही. आरोग्याचा काही त्रास नाही, काहीच नाही. आता अवघ्या 2 ते 3 दिवसा वारी आली, कसं वाटतंय? एकदम असं वाटते कधी पांडुरंगाला भेटा, कधी एकदम मनात भरभरून येऊ राहिलं की आम्हाला आमचा प्रवास खूप सुखरूप झाला लागेल. झाला ना? हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पंढरीची वारी दिंडी नंबर 43. दिंडी क्रमांक 43. कोणाचं काळीज? आमचा काळीज. दिंडी क्रमांक 43. किती छान सुंदर जेवणाची व्यवस्था.
छान हा, छान. तंबू व्यवस्था, छान छान. झोप लागते ना? हो लागतो. हम्म. छोटी माऊली ग घाबरली. कृष्णारी माते, रामकृष्ण हरी. तुझं नाव सांग, गाव सांग, जिल्हा सांग, तालुका सांग, सगळ्यांची ओळख करून दे. माझं नाव शारदा रमेश पाटील. मी बुलढाण्यावरून आले. तालुका जिल्हा बुलढाणा. आता सोबत या कोणी? ह्या लोकुरेताई पुण्यावरून आलेल्या. वा, धन्यवाद. हे गोपाळ नरहरी पुण्यावरून आलेत. आणि हे वाघताई ह्या पण बुलढाण्यावरून आल्या, माझी मैत्रीण आहे. वा, पाठीमागे शिवाजीराव विघ्ने देऊवरून आलेत. दहीपोडी. वा वा. पाठीमागे ओके, धन्यवाद. आता मी शिवाजी विघ्ने मी बुलढाणा जिल्ह्याचा असून नोकरी निमित्तानं देहू या ठिकाणी कार्यरत आहे. सध्या आता कार्यरत आहे. तिथलं मी दिंडीमध्ये आहे. काय वाटतंय माते बारीचं, कसं सांगा? दिंडी क्रमांक 43 कसं वाटतंय? दिंडी क्रमांक 43 एकदम छान. तंबू व्यवस्था एकदम व्यवस्थित. अन्नाची व्यवस्था व्यवस्थित आहे. टँकर पाणी व्यवस्था एकदम छान. ॲम्ब्युलन्स व्यवस्था आहेत. छान आहे. भजन, हरिपाठ, प्रवचन झालं का? हो हो खूप छान. किती वाजता उठून वारीला जायच्या? आम्ही 3ला उठतो हा. आणि 4ला चालायला सुरुवात चालायला करतो. सुरुवात होते. हो. काही विधी वगैरे करताना काय अडचण? काहीच नाही. सगळं आनंदाची डोळे आनंद. आजारपण काही? काहीच नाही. पावसाचे काही त्रास? काहीच नाही. खूप आनंद घेतलाय तुम्ही. खूप चेहऱ्यावर आनंद. ओसंडून वाहते, हा? मला सांगा, पांडुरंगाला भेटायची इच्छा आहे हो. ती आता 2 दिवसांनी पूर्ण होणार आहे. हो. काय सांगाल या वाटेवर, काय अनुभव आला तुम्हाला? असं वाटतंय याच्या अगोदर यायला पाहिजे होतं. खूप उशीर झालेला आहे यायला. तरी पण वर्ष तुमचं आता हे? आता पहिलंच वर्ष आहे माझं. आता करणार वारी? येस. पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे. हो येणारच आहे. तुमचा आनंद द्विगुणित होणार. हो. हा, रामकृष्ण हरी माते. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव? माझं नाव दिनकर कडबा मांटे, मुक्काम सोयगाव, तालुका जिल्हा बुलढाणा. वा. माझी 20वी वारी आहे सर. हा. या वारीमध्ये असा आनंद आहे की भगवंतानं भरभराट पिकवलं झालं आणि माऊलीची अशी कृपा झाली गोविंद महाराज केंद्रेंची की तिथं कोणत्याच गोष्टीची निपुण नाही आहे. समाज दरवर्षी 10-5 लोक मी दरवर्षी शिल्लक आणतो आणि समजायला आनंद वाटतो त्याच्यामध्ये. आणि मी दरवर्षी सुद्धा नियमाप्रमाणे असा आहे तोपर्यंत वारी करत राहील आणि माझ्या येणाऱ्या मित्राला सुद्धा वारी करायला लावीन आणि मी चांगले खूप आनंद घेतो त्याचा. सकाळी 4 वाजता 5 वाजता काकडा सुरू करतो. 2 घंटे काकडा होतो. संध्याकाळी हरिपाठ होतो. असं नित्य नियमानं माझा घरी पण नेहमी आहे आणि मी वारीत आल्यावर सुद्धा हा आनंद घेतो. दिवसभर भजन करतो. वा. प्रवचन कसं झालं यावेळी? एकदम आनंदी आनंद. कोणत्याच गोष्टीची समजा समाधान. विष्णू महाराजांचं नियोजन कसं वाटतं? लय चांगलं, पहिला नंबर. हो ना? हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. चला, धन्यवाद. धन्यवाद. नाव सांग. चंद्रकला राजू पुरी. गाव? शिल्लोड. तालुका? संभाजीनगर. ओके, तालुक्याचा जिल्हा झाला. जिल्हा. बोला माते. म्हणा. कुठं तरी शोधू जीवाला इसवा, पंढरीचे पांडुरंग हृदयी असवा, पांडुरंग हृदयी असवा. वारी केली पायी पायी, वारी केली पायी पायी, दर्शन झाले नाही, दर्शन झाले नाही. कुठं तरी शोधू जीवाला इसवा, पंढरीचे पांडुरंग हृदयी असवा, पंढरीचे पांडुरंग हृदयी असवा. आमचं काळीज दिंडी, आमचं काळीज दिंडी. सांगा नाव. मी भाऊसाहेब बाबासाहेब दायगुडे, राहणार कुरळी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पिनकोड नंबर माझा 412211. धन्यवाद. मोबाईल नंबर सांगून टाका. 9890722800. धन्यवाद माऊली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान वाटते ना? छान. मला सांगा, आता ही जी अवस्था आहे, आज तुम्ही चांगल्या घरामध्ये राहत आहे,
हा लखपती घरामध्ये राहताय, चांगले बंगले आहेत, तर तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेताय, तंबूमध्ये राहताय, काय सांगाल तुम्ही या अवस्थेबाबत? ह्या अवस्थेपेक्षा इकडं समाज बघून आपलं जे काय प्रॉपर्टी वगैरे काय बंगला आहे ते शून्य वाटतो. माऊलीच्या पायवारीला आल्यावर आनंद वेगळाच वाटतो. हो ना? त्यामुळं दुःख वगैरे काही वाटत नाही. आणि तुम्हाला आता भीती वाटत नाही का बाबा इथं आलो आपल्याला काही चुकाट्याचं भ्याव काय वाटतं का? चुकाटा नाही काय नाही, सगळं माऊलीवरती आमचा भरोसा. मच्छर चावले का तुम्हाला? आतापर्यंत आता 14-15 दिवस झाले कुठलं मच्छर सुद्धा चावला नाही. हो ना? आनंद चोहीकडे आनंद. आज तुम्ही बंडी शेगाव बरोबर ना? हा, बंडी. या गावाचं नाव काय मूळ? बंडी शेगाव. आज बेळापूरवर किती किलोमीटरचा प्रवास करून आला? साधारणतः 20 किलोमीटर. 20 किलोमीटर प्रवास करून आला ना? हो. आता 2च दिवस राहिलेत. 2च दिवस. आता डायरेक्ट पंढरपूरला. पंढरपूर. पांडुरंग काय साकडं मागणार आहे काय मागणं? काहीच नाही, सगळ्या येणाऱ्या जनतेला सुखी ठेव एवढंच मागणं मागणार. देवाची या दारी फक्त एकच मागतो, सगळ्यांना सुखी ठेवा. दुनिया सारी. दुनिया सारी. रामकृष्ण रामकृष्ण. बाबा रामकृष्ण. काय नाव तुमचं? भैयाजी विश्वनाथ माशिरकर. गावाचं नाव? चंद्रपूर. तालुक्याचं नाव? तालुका चंद्रपूर, रायनार सिंदूर. सिंधू. आणि जिल्हा पण चंद्रपूर. हा, जिल्हा. कसं वाटते बाबा? चांगलं वाटते, फार चांगलं वाटते. दिंडी क्रमांक 43 नंबर. सांगाल गोविंद बाबा केंद्रेंचा आशीर्वाद हो. कसा आहे? लय चांगला आहे. बाबांचं नियोजन कसं? खूप आनंदाचं आहे, सगळं नियोजन चांगलं आहे. किती तंबू आहेत? अरे बा, तंबूचा काही मिळच नाही काय लागत. हो ना? हा. माझ्या मते 200च्या वर असतील तंबू. हा. एका तंबूत असतात 20-25 लोक. आनंद लुटतात. आनंद लुटतात. बाबा आरोग्याची काही नाही, आरोग्याचं काय नाही, एकदम ठणठणीत तब्येत आहे. काय वय आहे तुमचं आता? 75 वर्षाचं. 75 वर्ष चालताय, वारी चुकायची नाही. नाही. हा, गोविंद बाबांचा आशीर्वाद असल्यामुळे सारखी वारी करताय तुम्ही. हो. विष्णू महाराजांचं नियोजन कसं वाटतं? चांगलं वाटतं. एकदम पद्धतशीर प्रवचन वगैरे. प्रवचन चांगलं वाटते. आणि भजन प्रवचन केलं तुम्ही? हो. आपण काय घेऊन चालतो. भोजनाची कशी व्यवस्था? भोजनाची व्यवस्था पद्धतशीर आहे. हो ना? आणि सकाळी किती वाजता उठून निघता तुम्ही? सकाळी आम्ही 5 वाजता उठतो, 4 वाजता, 5 वाजता. हो ना? आनंद वाटतो ना? आनंद वाटतो. आता किती किलोमीटर चालले? आता आम्ही कमी 18 किलोमीटर. हो ना? आता उद्या कुठं? आता उद्या वाखरी कर. पंढरपूरची वारी. रामकृष्ण हरी. चला. रामकृष्ण हरी. मी महेंद्र अनंत वर्तक. माझं हे 9वं वर्ष आहे वारीतलं. मला वारीत खूप मोठं आनंद वाटते. दिंडी 43 का निवडली तुम्ही? माझे गाववाले होते, त्यांनी मला हा मार्ग दाखवला की चला येतात का, चला जाऊया म्हटलं. मला काय माहितीच नाही माऊली बोलतात किंवा काय बोलायचं ते माहितीच नव्हतं. पण चांगली सोय आहे, तंबूवर चांगले भेटत, जेवणाची चांगली सोय होते आणि मला हरिभजन करायला किंवा कीर्तन करायला जे ऐकायला पण चांगलं वाटते. मला एक सांगा माऊली, आज इथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था कशी वाटली तुम्हाला? डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था खूप छान आहे. संध्याकाळचं प्रवचन ऐकायला कसं वाटत होतं? एकदम झकास, म्हणजे खूप गोड वाटते. आणि जेवणाचं जे नियोजन असतं गुगे साहेबांचं कसं वाटतं? जेवणाचं चांगलंच आहे, सर्व पदार्थ पण चांगले असतात. आणि ताटं वगैरे? ताटाची संख्या म्हणजे वारकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे ताटाची जरा पळापळ असल्यामुळं ताटं चांगली. ताटं चांगली. हो ना? ताटं चांगली. सगळे धुवून ठेवतात, धुवून घेतात. सगळे आचार्य व्यवस्था, त्यांचं नियोजन, त्यांनी घेतलेले कष्ट, कसं वाटतं तुम्हाला हे सगळं? हे सेवेकरनं आता अंगावळणी पडलेलं आहे काम, त्यामुळे आम्हाला काही त्रासच होत नाही वारकऱ्यांना. हो ना? आणि मला एक सांगा, आज 9 वर्ष करताय तुम्ही वारी, विष्णू महाराज केंद्रेंचं नियोजन कसं वाटतं? एकदम उत्तम नियोजन आहे. त्यांच्या पुढे कोणी बोलूच शकत नाही. हो ना? काय सांगाल नवीन जनरेशन जे त्यांना काय सांगाल वारीबाबत काय सांगाल? त्यांना 1 दिवसाची 2 दिवसाची वारी करायला आवडते, पण त्यांनी पूर्ण वारी करायला पाहिजे. पूर्ण वारी केली तर तुम्हाला तर चांगला आनंद मिळेल. राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. तुम्ही सोडा बघा, म्हणून गाडी विचार करा. रस्त्यावर कोणी जेव्हा बसायचं नाही, रस्त्यावर थांबू पण नका तुम्ही. रस्त्यावर कोणी थांबू नका, जेवायचं बसायचं ते थांबू पण नका. चला, जेवणारी मंडळीला जागा पूर्ण झाली, थोडं बाजू सरका. चला इकडे अलीकडे रस्त्यावर तुम्ही थांबला. सर्वांनी
पारस्परिक भजन करा 2 मिनिटात वाढून. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. आदेश आता आदेश. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पाय चालती वाट पंढरीची, मन भरलेले भक्तीने आतून प्रीती, डोळ्यात अश्रू आनंदाचे, नाम घेता उघडती स्वर्गाची द्वारे. मोक्ष लाभता. विसरे देह मन हर पेक्षणी. माऊली 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 माझी देह झाला विठ्ठल विठ्ठल. माऊली 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 माझी जीव रंगला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला रे विठ्ठला विठ्ठला. विटेवरी उभा पुंडलिकासाठी थांबला विठोबा. आम्ही येतो वर्षातून एकदा, तू थांबलास युगायुगांचा मोठा. रखुमाई वामांगी पितांबर शोभे, हे रूप पाहता मन भरून येते.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल